हाय फ्रेंड्स, मी अस्मिता. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. उन्हाळी पदार्थ आपले बनवायचे चालू आहेत. तर आज आपण बनवतोय बटाट्याचे वेपर्स. त्यासाठी मी 4 किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण सर्व बटाट्यांची साल काढून घेणार आहे. बटाट्याचे वेपर्स तर सगळेच बनवतात, पण हे वेपर्स बनवत असताना ते काळे पडू नयेत किंवा तेलामध्ये लाल होऊ नयेत म्हणून मी काही टिप्स देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशा पद्धतीने आता मी सर्व बटाट्यांची साल काढून घेणार आहे. मला जास्त मोठ्या साईजचे बटाटे भेटलेले नाही आहेत. मी मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. आता मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. आपल्याला वेपर्स पाडले की ते लगेच पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत. वेपर्स पाडत असताना आपण बटाटा पुढे मागे करायचा नाही, फक्त पुढच्या साईडला प्रेस करायचा आहे. पुढं मागे केले तर वेपर्स आपले तुटू शकतात. आता हे सर्व वेपर्स मी पाण्यामध्ये घालते. अशा पद्धतीने थोडे थोडे वेपर्स पाडायचे आणि पाण्यामध्ये घालायचे आहेत. आता हे आपल्याला पाण्यामधून बाहेर काढून घ्यायचे आहेत. पाणी ओतून काढायचे नाहीत. अशा पद्धतीने हातानेच ते बाहेर काढून दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायचे आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा अशा छान छान रेसिपी बनवू शकाल. अशा पद्धतीने आपल्याला 3 ते 4 वेळा कमीत कमी हे वेपर्स धुवून घ्यायचे आहेत. आता मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये चिप्स घालून घेतलेले आहेत. पुरेसं पाणी आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि थोडीशी तुरटी आपल्याला घालून घ्यायची आहे. वेपर्स आपले पाण्याच्या वरती राहिले नाही पाहिजेत, अशा पद्धतीने पाणी घालून घ्यायचं आहे. सकाळी आता मी हे सर्व वेपर्स अशा पद्धतीने काढून घेणार आहे. रात्रभर पाण्यात ठेवायचे आहेत आणि सकाळी अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत. आता मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. त्यामध्ये मी तुरटी घालून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि सर्व वेपर्स त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. मी कमीत कमी 7 वेळा वेपर्स धुवून घेतलेले आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे, इथं आपण कंटाळा करायचा नाही. जेवढे जास्त वेपर्स आपण धुवून घेऊ तेवढेच ते पांढरे शुभ्र होणार आहेत. ही टीप आपण नेहमी लक्षात ठेवायची. आणि रात्री पाण्यामध्ये भिजत वेपर्स ठेवत असताना त्यामध्ये तुरटी घालून घ्यायची आहे आणि शिजवताना सुद्धा त्यामध्ये तुरटी घालायची आहे. आता आपण पाहूयात शिजलेत का. 90%च आपल्याला वेपर्स शिजवून घ्यायचे आहेत. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि सर्व वेपर्स मी एका नितळत्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. सर्व वेपर्स काढलेले आहेत. आता आपण पटपट ते उन्हामध्ये सुकवायला घालून घेऊयात. कपडा मी आधीच अंथरून ठेवलेला आहे. आता आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण ते उन्हामध्ये वाळवू शकतो किंवा सावलीमध्ये सुद्धा ते सुकवू शकतो. पण उन्हाळी पदार्थ आहेत, ऊन पण भरपूर आहे, तर त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. त्यामुळे मी टेरेसवरती सुकवून घेतलेले आहेत. 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता एकदम पांढरे शुभ्र एकसारखे वेपर्स आपले झालेले आहेत. आता अगदी वर्ष 1.5 वर्ष हे सहज असेच टिकून राहतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. धन्यवाद.